जरी पहिल्या 3 मॅच हारलात, तरी या स्पर्धेमध्ये चर्चा ही फक्त राहुल ग्राफिक्स अंबरले या टीमची होणार आहे. कारण की अगदी आपण पाहतोय या संपूर्ण 3 टीमला पुन्हा एकदा नवीन आणि येस प्लेयर ऑफ द मॅच देखील तो आहे आणि पियुष आपण देखील या आपल्यासाठी देखील ₹200 कॅश प्राइज आपण इथून देणार आहोत. जिथे आपण पाहतोय प्रथमेश किगाने यांच्या मदतीतून ते ₹200 कॅश प्राइज होतं. ते म्हणजे रोहन वारिक यांच्या विकेटसाठी. ₹1000 कॅश प्राइज देऊन आपण त्यांना सन्मान करतोय श्री काळभैरव चापडी या टीमच्या वतीनं आणि त्याचबरोबर वैभवजी शिंदे यांच्या वतीनं आपण हे कॅश प्राइज देऊन त्या संपूर्ण टीमला आपण सन्मान करतोय आणि ₹200 कॅश प्राइज देखील आपण त्यांना देणार आहोत. आपण या पियुष आपण या आपल्यासाठी देखील कॅश प्राइज इथून पुढे आपण देतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय ही मॅच फार इम्पॉर्टंट असणार आहे जिथे आपण पाहतोय जर यदा कदाचित जर अगदी विचार केला तो म्हणजे विजयदादा 11 हा संघ इथून पुढे जर विजयी झाला तर मग आडगर या संघाला देखील इथून पुढे संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता संपूर्ण आडगर टीमचा सपोर्ट आता मात्र विजयदादा 11 या टीमच्या बाजूने असणार आहेत. काय घडणार या मॅचमध्ये ते पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन या पहिल्या बरोबर शिकल्यामध्ये आवाज आपण ऐकूयात राकेश वाघमारे यांचा आवाज. हॅलो. मी कृपया दोन्ही टीमला विनंती करेन की आपण पण पाठवायचं तुमचं एक रिझर्व्ह प्लेअर येणं गरजेचं आहे. समालोचक कक्षामध्ये लगेचच 12 प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. तर पहिला बॉल सामन्याला होतीये सुरुवात. पहिला बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल आपण पाहतो सिंगल करत असताना आपल्या टीमसाठी विजयदादा 11 आणि दुसऱ्या बाजूला जर एस कन्स्ट्रक्शन आपण पाहतोय. पुढचा बॉल त्यावेळेस एजंट टेकन होऊ शकलं असतं परंतु जिगर त्या ठिकाणी होते आणि जिगरच्या हातून ही चूक होतीये आणि फलंदाजाला मात्र जीवनदान मिळतंय. किशोर मोनिश टेंबे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि त्यांच्या समवेत आपण नॉट एंडला आपण पाहतोय राहुल आणि त्याला डिफेन्स करण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एक लांब असं पॉलचा रनअप घेऊन येत असताना हितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले बँडे पॉल षटक हातात असताना यावेळेस मोनिश टेंबेच्या बॅट मधून येतोय वा सुंदर क्षेत्ररक्षण. एक चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षण मला पाहायला मिळतोय. प्रॉपर झेल त्या ठिकाणी टिपला आणि हा धक्का क्रमांक पहिला मोनीच्या स्वरूपात. मोनिश मात्र माघारी जातील बॅक टू दी पवेलियन. ते 6च दाखवत असताना आणि ते 6च आज प्रत्येक टीम मधून प्रत्येक खेळाडू दाखवत असताना पाहायला मिळतोय. आपण अनुभवली होती एक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपण जी आपण 70 स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहिली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एक थीम आणली होती तो साहसाचा महासंग्राम आणि तो साहसाचा महासंग्राम आज आपण या इजिप्त मध्ये आपण अनुभवतोय. या इजिप्तचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. वाईट येतोय पंचांच्या माध्यमातून आपल्याला वाईड वाईडनं स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे सरकेल 2 आकड्यावरती पहिलं बॅट षटक आपण पाहतो हितेशच्या माध्यमातून आणि आतापर्यंत एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते परंतु अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय चेंडू हवेत आहे आणि काय घडणार यावेळेस आपण पाहतोय अगोदरच चेंडूवरती हात केला जाता आणि निश्चितच तो झेल मात्र हातातून निसटला आणि इथे मात्र जीवन मिळाले ते किशोर आवाज यांना.
त्यानंतर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती राहुल आलेत. पहिलं मॅडपूर षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती हितेश यांचं आणि आतापर्यंत अद्याप कोणतेही मोठे फटके आणून देत नाहीयेत. एक चांगल्या दर्जाचं काम आतापर्यंत राहिले. आणि यावेळेस काय घडलं? यावेळेस आपण पाहतोय हा ऑफ ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर मधून 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. चौकार 4 धावा. आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय. 8 आकड्यावरती. आमच्या समवेत आपण पाहतोय स्कोररची भूमिका अर्थातच या असोसिएशनचे खजिनदार प्रदीप करकरे जोडले गेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे गुणलेखकांचं कामकाज पाहत असताना पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच सातत्याने असोसिएशनमध्ये त्यांचा सुद्धा हातभार पाठिंबा असतो. हे देखील आम्ही सातत्याने पाहत असतो. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि जाऊया तर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय एक कटीतटीची चूर असत. एका बाजूला आपण पाहतोय विजेता मानवकर यांची टीम अर्थातच विजयदादा 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर NS कन्स्ट्रक्शन अर्थातच राजन शिंदे यांची ही टीम आपण पाहतोय. आणि त्यांच्या टीममध्ये आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती राज सुतार ज्यांच्यावरती एक विश्वास दाखवला तो खेळाडू आपण या ठिकाणी गोलंदाजीवरती पाहतोय. गोलंदाजी करत असताना पाहणार आहोत. आणि त्यांना अटॅक करण्यासाठी आपण पाहतोय राहुल पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आहे कव्हर क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आणि इथे आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा टीम विजेता 11 संघाला. न्यू बॅटर्स शरण. पुढचा बॉल राजनचा. या शिवेळेस आपण पाहतोय खोलात टाकलेला आपण पाहतोय चेंडू आणि त्याला दिशा दिली आहे. एक सिंगलनं आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करून घेतली आहे किशोर यानं. आणि आपण पाहतोय या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. हवा बनलायत 9 आकड्यावरती. अतिशय धीम्या गतीनं हे टार्गेट पुढे नेत असताना पाहायला मिळतात. इथे पण आपण पाहणार आहोत की विजेता 11 संघाला मोठे फटके फार गरज आहे. आणि ती जबाबदारी असणार आहे ती किशोर यांच्यावरती. यावेळेस आपण पाहतोय हा गुडलेनचा टप्पा जाणता आला नाहीये. आणि निश्चितच तो 8 चेंडूमध्ये कन्वर्ट झाला. आता निर्धावताने सांगता होती या चेंडूवरती थांबवण्याचं काम जरूर करत आहेत राज सुतारे. इथे आपण पाहणार आहोत की कशा रीतीनं किशोर अटॅक करणार. यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा आणि चेंडू खाली आपण पाहतोय जिगर आले. आणि जिगरने मात्र हा खेळ टिपला. आणि इथे मात्र किशोर आव्हाड यांचा खेळ संपवला. येस ऑन डीजे. न्यू बॅटर्स एका मागोमाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते विजयदादा 11 संघाला धक्के लागत असताना, परंतु इथे रवीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती वार आपण पाहतोय
लॉंग ऑन रिझन मधून रवीच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. खेळाडू त्याच्या बॅट मधून एक षटकार. अशी वेळेस आपण पाहतोय कॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही बॅटाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 2 धावा जरूर ग्राह्य धरल्या जातील धावफलकावरती. या दुहेरीच्या साह्यानं, या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल 17 आकड्यावरती. आणि आणि या ठिकाणी सांगता होतीये या सेकंड ओव्हरची, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या आपण पाहतोय 17 आकड्यावरती. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत किती धावा धावफलकावरती जोडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण का विजयदादा 11 या संघाच्या आतापर्यंत पाहायला गेलं तर अतिशय धीम्या गतीनं सुरुवात जरूर झाली होती, परंतु आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या या ओव्हरमध्ये आपण पाहतोय एक सिंगल जिंकले आणि याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी एक चोरटी धाव म्हणावे लागेल. आणि हो, या वेळेस आपण पाहतोय चोरटी धावही घेतली आहे आणि या चोरटी धावेवरती आपण पाहतोय या 2 धावा स्कोरकार्डवरती ऍड होतील. या दुहेरीच्या साह्यानं स्कोरकार्ड पुढे सारखं 19 आकड्यावरती सौरभ भोजन आपण पाहतोय मॅन फ्रॉम उसरकर गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि पहिला चेंडू हाताळला होता लोअर फुटटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला होता राहुल यांच्या माध्यमातून. आणि शरण शरणच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मधून हा चौकार येतोय. 4 धावा येतील. येस, सुनील चेंडू एक सिंगल अर्जित केली जाईल. सिंगलनं धावसंख्या तिसरं षटक हे प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न जरूर झाला आणि धावा वाढल्या 24. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का की थांबवणार सौरभ. यावेळेस वा खेळून काढलाय अनसाइडला. यावेळेस काय घडलं, यावेळेस आपण पाहतोय डीप मध्ये प्रोडक्शन असताना त्याच्या हातातून हा चेंडू निसटला आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर षटकाराला तीस आकड्यावरती. कृपया मदत करायचे, संकट आलंय.
हॅलो. चला मॅच चालू ठेवायची आहे. बॅनर उभा करायचा. तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. सौरभ भोजने आपल्याला पाहायला मिळतायत आणि आतापर्यंत 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि धावा बनल्या आहेत 5 ना? शेवटच्या चेंडूवरती किती धावा आले? एकच ना, सिंगल. 31 धावा झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय शरण स्ट्राईक. पुढचा बॉल. ओहो, या वेळेस आपण पाहतोय वाह! या वेळेस आपण पाहतोय शरदच्या बॅटमधून हा येतोय बिग हिट सिक्सर. या 6 धावेने 6च्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या बनल्या आहेत 37 या आकड्यावरती. एंड ऑफ दिस थर्ड ओव्हर अर्थात 37 धावा आतापर्यंत बनल्या गेल्या आहेत त्या विजयदादा 11 या संघाच्या. अजूनही चौथ्या षटकांचा खेळ बाकी आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आपण प्राचारण केलं गेलं आहे. अजित, आदित्य, रवी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला बॉल. यावेळेस यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. परंतु यावेळेस काय घडतोय? यावेळेस आपण पाहतोय रवीच्या बॅटमधून हा समोरच्या दिशेने लॉब केलेला बिग हिट सिक्सर. रवीच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर 2 मोठे वार, 3 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आल्या आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार त्यांनी लगावला होता. त्यानंतर पुन्हा आपण पाहायला गेलं तर 2 षटकार त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाले. अशा तऱ्हेनं टीमची धावसंख्या नेऊन ठेवली ती 43 यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला फटका. एक सिंगलनं आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेलाय 44 आकड्यावरती. 44 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय विजेता 11 या संघाची. पुढचा बॉल आदित्य आपण पाहतोय. चौथं षटक हे मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. या वेळेस कोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय समोरच्या दिशेनं आणि यावेळेस आपण पाहतोय 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रवी यानं मात्र थांबवलाय आणि एकेरी धावेच्या साह्यानं त्या ठिकाणी स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम करत असताना आपण पाहायला मिळतं ते 45 आकड्यावरती 45 आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय विजेता 11 संघाची. अजून येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या ह्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय रवी अशा पद्धतीने वार करणार. त्यावेळेस आपली नजाकत दाखवत असताना या चेंडूवरती आपण पाहतोय आदित्य एक पाहण्याजोगी आपण पाहतो हा चेंडू होता आणि डॉट चेंडू येतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती या वेळेस आपण पाहतो आक्रमण केलंय आणि हे आक्रमण कशा रीतीने असणार आणि हे आक्रमण आपण पाहतोय वा रवीच्या बॅटमधून हा लगातारचा आपण पाहतोय अर्थात हा चौथा षटकार असणार आहे त्याच्या बॅटमधून.
थँक्यू सो मच. चला मॅचला इथून पुढे आपण लगेच सुरुवात करूयात. जिथे अगदी पाहतोय उत्तरार्धाच्या खेळाला इथून पुढे सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्या त्या म्हणजे 51-52 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे अगदी आपण पाहतोय एन.एस. कन्स्ट्रक्शन या टीमला इथून पुढे करावं लागणार आहे. 24 बॉल अगदी आपण पाहतो जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची गरज आणि त्या 52 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आघाडीची जोडी दाखल तर झाले. बी ग्रुपचा मधील आपल्याला ही लढत पाहायला मिळतीये. तिथे आपण पाहतोय एक संघ आहे जो आपल्याला मिळाला आहे तो टॉप 2 मध्ये जाणारा तो म्हणजे एस.व्ही. फायटर्स रेपोली जो लगातारचे 4 मॅचेस जिंकून आपल्याला टेबल टॉप वरती पाहायला मिळतोय. परंतु या मॅच मध्ये आता काय घडणार त्याच्यावरती संपूर्ण चित्र हे अवलंबून असणार आहे. कारण का इथून जर बॅटिंग करणारा संघ इथून पुढे 52 धावा बनवल्या तर मग एन.एस. कंडक्शन आपल्याला हा संघ अगदी टॉप 2 मध्ये जाताना पाहायला मिळेल. परंतु जर यदा कदाचित या धावा इथून पुढे बनवून नाही दिल्या तर मग जिया स्टार आडगर आणि त्याच वेळेला एन.एस. कन्स्ट्रक्शन हे दोन संघ अगदी आपल्याला समान पाहायला मिळतील. मग त्यांच्यामध्ये काहीतरी होईल आणि त्यातून मग एक संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. या सर्व घडामोडी तुम्हाला सर्वांनाच पाहायचं आहे आणि त्यासाठी अगदी पाहतोय समोरच्या दिशेने त्याच वेळेला अगदी पाहायला गेलं तर स्क्वेअरच्या दिशेने बराचसा प्रेक्षक वर्ग झाडाचा आसरा घेऊन संपूर्ण प्रेक्षक वर्ग आता थांबलेत. त्यांना देखील या संपूर्ण एच.पी.एलचा थरार पाहायचा आहे आणि त्यासाठी आता प्रेक्षक वर्ग अगदा हळूहळू आपली पावलं या मैदानाच्या दिशेने रवाना करताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचंच हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर tenniscricinfo.in या युट्यूब वाहिनीवरती आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 24 मध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय एका साईडला विचार केला तर मग जिगर आहेत, एका साईडला विचार केला तर राजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे सामन्याला करूयात सुरुवात. उत्तरार्धाचा खेळ पहिला बॉल. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळेल. डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात झाली आहे. बॉन्ड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आडगर गावाला बिलॉंग करणारा शरण चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पुढचा बॉल कोलाट टाकलाय समोरच्या दिशेने केलेला फटका क्लासिकल ऑफ ड्राईव्ह आणि त्याच वेळेला पॅरल स्ट्रोक बॉल आउट ऑफ दी पार्क येतोय पहिला षटकार. चांगला बॉल यावेळेला आपण पाहतोय प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळतोय. ज्या वेळेला घेऊन पाहिलं पहिला डॉट बॉल त्यानंतर षटकार डोकला परंतु त्यानंतरला पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा तर खरा आणि त्या वेळेला एकदम पाहतोय षटकाराने सुरुवात तर केली आहे परंतु त्याही पलीकडे विचार केला तर दोन डॉट बॉल ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोलाट टाकले ओव्हर पिच बॉल समोर कोणताही खेळाडू नाहीये असता तरी बॉल अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ झाला असता एक मोठा आणि त्याच वेळेला लांबीच गाठणारा एक दमदार हिट षटकार. थँक्यू. दोन षटकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु यावेळेला फटका फसलाय की काय तिथे खेळाडू आपल्याला वेगाने त्यांना पाहायला मिळाले कोणती चूक करत नाहीये. डाऊन द बॉल आलाय खेळाडू त्याने टिपला संपला बॅटर सकेल धक्का क्रमांक पहिला इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा
थँक्यू. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रवी टेंबे दाखल झाले षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिला बॉल लोवा फुल टॉस. तिथे खेळाडू पाहायला मिळतात. वा काय कॅच पकडली आहे. अफलातून अप्रतिम दर्जाची कॅच तिथून पुढे आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मोनिश होते कोणतीही चूक करत नाहीये. इथून पुढे घेतली विकेट. धक्का क्रमांक दुसरा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट होती ती सुद्धा अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. रवी आले मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर गोलंदाज. हो यावेळी पण पाहतोय कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली राहिली आहे. बॉल अडवतील आणि त्याच वेळेला एकदम पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती अर्थात 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अजूनही विचार केला तर 39 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. रवी आहेत बाउंड ट्रॅक वरती. पुढचा बॉल आकूट टप्प्याचा बॉल. एक टिकट बाउन्सर. अनप्लेबल बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनइव्हन बाउन्स मुळात जर विचार केला तर प्राप्त होताना पाहायला मिळाला. टप्पा पडला थोडीशी अधिक उसळी घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत. थांबवलं गेलंय फलंदाजाला देखील. पुढचा बॉल लोवा बॉल टॉस. आक्रमण तर करायचं होतं परंतु टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि फक्त इथून पुढे अगदी आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली ती अर्थात आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 52चा पाठलाग करायचा होता. 38 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. आक्रमण करायचं होतं. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल. अगदी आपण पाहतोय जिया स्टार आडगर या टीमच्या वतीनं आवाज होताना पाहायला मिळतोय. कारण का त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना देखील जीवित राहायचंय आणि त्यासाठी अगदी पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथून पुढे आपल्याला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. आकू टप्प्याचा बॉल. यावेळेला घडले चूक. इथून पुढे चुकीला माफी नाहीये. बॉल अगदी पाहतोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. पण पाहायला मिळते टीमची धावसंख्या तळपकोवरती पाहायला मिळते. 18 या आकड्यावरती 2 विकेट तर मैदानाच्या बाहेर गेलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये विचार केलात तर अजूनही अगदी आपण पाहतोय तिथे राज एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला महेंद्र अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत महेंद्र खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत मॅच मध्ये काही होऊ शकतं. कारण का त्यांचा कारनामा त्यांचा काल अगदी पहिला खेळ अगदी संपूर्ण खेळाडूंना प्रभावित केलं होतं. ते महेंद्र अगदी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे विचार केला तर मग 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज. पहिला बॉल जागेवरूनच खेळायचं होतं. फुटवर्कचा अभाव इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाला. पायांचा वापर नाही केला गेला होता आणि त्यानंतर लाग देऊन पाहतोय प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 11 बॉल जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर मग 34ची 18 धावा धावपकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून पुढे 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. इथून पुढे आता 34ची गरज असणार आहे मॅच मध्ये. जाऊयात पुढचा बॉल. बॅटची गडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्ग सुद्धा. फिल्डिंग चांगली राहिली आहे. फेक करतील तोपर्यंत अगदी पाहतो एक सिंगल तर घेतली गेली आहे. थोडेसे फंबल जरूर पाहायला मिळाले परंतु जास्तीचं नुकसान
इथून पुढे होणार नाहीये. फक्त आणि फक्त अगदी आपण पाहतोय एक सिंगल. इथून पुढे त्यांना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीनं 19 आकड्यावरती पाहायला मिळते. 19 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अफलातून दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे आले. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. समोरच्या दिशेने गेलेला फटका. 2 खेळाडू होते. त्यांचे प्रयत्न पडलेत कमी. बॉलने दिले 4 धावांची हमी. येतोय व्हेरी मच नीडेड चौकार. एकोणतीस धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. हो बॅटर फिरवले वेगानं. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ होताना बॅम मिळाला. परंतु जास्त नुकसान होणार नाहीये. फक्त आणि फक्त इथून पुढे अगदी आपण पाहतोय सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. ए ग्रुपचा अगदी आपण पाहतोय जिथे आपण बाहीला अगदी ट्विस्ट निर्माण केलंय. आता बी ग्रुप मध्ये देखील आपल्याला विजेता 11 हा संघ ट्विस्ट निर्माण करताना पाहायला मिळतोय. आक्रमण क्रॉस बॅटेड एलिव्हेशन होतं. डिस्टन्स नाही कव्हर केलंय. याही वेळेला विकेट येताना पाहायला मिळते. कोणतीही चूक केली नाहीये. डाऊन द बॉल आला खेळाडू. धक्का क्रमांक 3 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. मध्ये असणारा शेवटचा बॉल 28 पाहिजे अजून सुद्धा. शेवटचा बॉल होता. खेळपट्टीच्या मधोमध बॉल आपल्याला डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 28 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. इथून पुढे अजून असणार एक छोटासा डिस ब्रेक आपण घेऊयात. आतमध्ये मॅचच्या दिशेने 6 मध्ये इथून पुढे विचार केला तर 28 धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थात पाहतो एनएस कन्स्ट्रक्शन या टीमला 6 मध्ये 28 धावा वाचवण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अमोल आपल्याला पाहायला मिळतात ज्या वेळेला अगदी पाहतोय 6 मध्ये त्यांना इथून पुढे विचार केला तर 28 वाचवायचे आहेत. बऱ्याचशा धावा आहेत त्यामुळे इथून पुढे आता समोर जर पाहायला गेला तर रवी त्यांच्या समोर अगदी विचार केला तर आलोक असे आपल्याला 2 जोडी अगदी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. परंतु दरम्यानच्या खेळामधून पाहायला गेला तर पहिला डॉट बॉल आणि त्यामुळे एकदम बातवे जो डगआउट आहे ना जिया स्टार आडगर संघाचा तो जल्लोष करायला सुरुवात झाली आहे. कारण का नव्यानं अगदी पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. आणखीन एक संधी सुपर 4 मध्ये जाण्याची. आक्रमण तर गेले. आकू टप्प्याचा बॉल होता. टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. जास्तीचं काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त इथून पुढे अगदी आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार. 4 मध्ये जिंकण्यासाठी 27 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. 4 मध्ये 27 अशक्य असं आव्हान इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता इथून पुढे कशा पद्धतीने इथून पुढे ट्विस्ट निर्माण होईल आणि त्यामुळे कशा पद्धतीने सामने होतील किंवा मग
इथून पुढे चिठ्ठ्या उडवल्या जातील, की मग बॉलआउट होईल, की मग अगदी आपण पाहतोय रेस लागेल. या सर्व काही गोष्टी विचार केला तर गुलदस्त्यामध्ये आहेत. त्यामुळे इथून पुढे आता काय घडणार? या सर्वांच्या नजरा आता विचार करता व्यासपीठाकडे लागतील. कारण का इथून पुढे या संपूर्ण टीम्स आता कशा पद्धतीने खेळतील आणि कशा पद्धतीने वरती जातील सुपर 4 मध्ये ते तुम्हा आम्हा सर्वांनाच पाहायचं आहे. ओ ट्विस्ट निर्माण झालाय. नो बॉल आलाय. येस, येस. येस, राजनजींनी सांगितलं काही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण इथून पुढे लगेच आता करूयात. कारण का मॅचमध्ये एवढंसं काही राहिलं नव्हतं. आता इथून पुढे आपण पुढची तयारी करणार आहोत, की कशा पद्धतीने आता इथून पुढे काय घडेल. अगदी आपण पाहतोय क्लीन बोल्ड झालेत. बी ग्रुप मधून देखील अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघ आहे तो टॉप अगदी विचार केला तर टॉपमध्ये आहेच. परंतु दुसरा संघ कोण असेल? त्यासाठी 2 संघामध्ये आपल्याला लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि ए ग्रुपचा विचार केला तर एक संघ जो मिळालाय आकृती 11 रेपोली. परंतु त्या पुढील 3 संघांमध्ये आता मात्र लढत कशा पद्धतीने होईल ते तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचंय. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. की कशा पद्धतीने हे 3 जे संघ आहेत ए ग्रुपचे, ते आता कशा पद्धतीने खेळतील. चला टीम जी-एस-आर अडगर आपण या. जी-एस-आर